माहेरच्या साडीवर आयकॉनिक सिनेमा आहे. तुमच्यापर्यंत हा सिनेमा कसा पोहोचला? खूप मजेशीर होतं. मी ते सगळं पहिल्यांदा केलं होतं. विहिरीत उडी असू दे, भांडी घासणं असू दे, कपडे धुणं असू दे, अत्याचार सहन करणं असू दे. कुंकू लावते माहेरचं. मला वाटतं 7-8 वर्षांनी लहान असेल तेव्हा. ती खरोखरची विहीर होती का तो फक्त सीन दाखवण्यात आलेला? खाली त्या विहिरीत गाद्या घातल्या होत्या, मग त्या गाद्यांवर हिंदी चित्रपटांकडे तुम्ही पाठ फिरवली. मी इथे सम्राज्ञीसारखी होते मराठी, ते घालवून नको ते मी करायला. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी जी खास व्यक्ती आलेली आहे, ज्यांनी आपल्या अभिनयाने 3 दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कौटुंबिक मराठी चित्रपटांची समीकरणं तसंच आजपर्यंत स्त्रीच्या जवळजवळ सगळ्याच भूमिकांना न्याय देत आपल्या भूमिका रुपेरी पडद्यावर यशस्वीपणे साकारणारी एक संवेदनशील अभिनेत्री, लाडकी लेक, मायाळू बहीण, प्रेमळ वहिनी, सुशिक पत्नी, आदर्श सून हे पर्वच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत सुरू केलं. अर्थातच माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या लाडका अलकाताई कुबल. अलकाताई, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार आणि लोकशाहीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझं नतमस्तक प्रणाम. ताई, आज तुम्ही इथे येणार आम्ही खूप खुश आहोत, कारण आमच्या लहानपणापासून आम्ही तुम्हाला पाहिलंय, तुमचे चित्रपट आम्ही पाहिले. खरं तर त्यावेळी आमचा रविवार तुमच्यासारख्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट पाहण्यातच जायचे. तुम्ही म्हणा, लक्ष्मीकांत बेर्डे म्हणा, अशोक सराफ म्हणा, तुमचे चित्रपट पाहून आमचे रविवार एकंदरीत सगळे गेलेले आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या लहानपणी तुम्ही कसा वेळ घालवायचा? तुम्हाला काय आवडायचं पाहायला चित्रपटसृष्टीत म्हणा, किंवा तुम्ही खोडकर होता, शांत होत्या, कशा स्वभाव होता तुमचा एकंदरीत? खोडकर होतेच, म्हणजे फार दादागिरी करायचे. मला पडद्यावरचं माझं रूप आणि बाहेर लोक जे मला ओळखतात त्यांना मी ही अलका आहे का असं एवढं नवल वाटतं. पण ठीक आहे, एकदा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यावर हे नाही. लहानपणी मी सांगू, खरं तर एका एकदम मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. आई एक BMC मध्ये शिक्षिका, वडील टाटा मिलमध्ये माझे इलेक्ट्रिकल सुपरवायझर, त्यामुळे एकदम मध्यमवर्गीय कुटुंब. म्हणजे घरात TV नव्हता त्यावेळी, आणि तेव्हा एक ECTV नावाचे एक ब्लॅक अँड व्हाईट TV असायचा, अजून आठवतंय. आणि तो कोणाकडे आलं की आम्ही रविवारचे किंवा शनिवारी सिनेमे असायचे त्यावेळी त्यांच्या घरी जायचो पाहायला. म्हणजे ती आई वडिलांची तेव्हा परिस्थिती नव्हती की 4 मुलांना वाढवा, आम्ही 4 भावंड. तर मग ते होतं, जेव्हा पहिल्या वेळी घरात TV आला तेही एक अगदी बापरे, काहीतरी एक सण असल्यासारखं, सेलिब्रेशन असल्यासारखं, ते खूप कौतुक असायचं. आणि ज्याची त्याची घरं, ज्यांच्याकडे TV आहे ती भरलेली असायची. म्हणजे हे सगळं आम्ही अनुभवलंय. म्हणजे त्यामुळे आमच्या BMCच्या क्वार्टर सगळी बैठी घरं होती, म्हणजे ट्रेनचे डबे असल्यासारखी. आणि रस्त्यावर खेळणं, सगळं बॅडमिंटन, क्रिकेट, सगळे खेळ खेळलोय. म्हणजे ती एन्जॉय केलं आम्ही. म्हणजे त्यावेळी लगोरी खूप चालायची, लपाछपीचा खेळ वगैरे, जे आत्ता मला असं वाटतं की मुलांना ते सुख नाही आहे खरं तर. म्हणजे आम्ही खरंच एन्जॉय केलं आमचं लहानपण, धमाल केली आहे. मारामाराही तेवढ्याच. म्हणजे लास्ट नंबर ना, मी लास्ट नंबर, 4 लाडक्या असणार. हो, तसं काही नाही, पण चला सगळ्यांमध्ये जरा लास्ट असली तरी जबाबदारी फॅमिलीची किंवा मी त्यांच्यात मोठी असल्यासारखं माझं नेचर आहे. त्यामुळे खूप प्रेम सगळ्यांकडनंच मिळालं, आमच्या कॉलनीतनं पण, की फार कौतुक होतं. एक तर मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून खूप लवकर काम केलं, वयाच्या 8व्या वर्षी. त्यामुळे मला त्या गोष्टीची, कलेची आवड पहिल्यापासूनच होती. म्हणजे ते सिनेमे बघणं, न चुकवणं. त्यावेळी साऊथचे सिनेमे पण दुपारच्या वेळी असायचे, तर मला ते साऊथचे सिनेमे दुपारी 1:30 वाजता नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म बघायला मिळायच्या. तर त्याचंही वेळ मला तेवढंच होतं की काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय. त्यामुळे ते नकळत घडले गेले. म्हणजे आता तर मला साऊथ सिनेमे मी एक सोडत नाही. म्हणजे ना, मल्याळी, कन्नडा, तामिळ, तेलुगू सगळे सिनेमे, म्हणजे एवढं सगळे वेड आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आई वडिलांना कळत होत्या का? कारण ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या पद्धतीने आई वडिलांना कळत होतं की तुम्ही ह्या दृष्टीने, ह्या कलेने जाताय, तर घरच्यांचा सपोर्ट होता या सगळ्याला? नंतर मिळाला. आधी त्यांना ही इंडस्ट्री, त्यावेळी फार सुशिक्षित फॅमिलीतले लोक यायचे नाहीत या इंडस्ट्रीत, असा ग्रह होता. असं काही नाही, त्यावेळी आमच्याही आधी आलेले खूप चांगले ॲक्टर्स आहेत. पण एका मध्यमवर्गीय ती मानसिकता होती. पण मग जेव्हा आईने सांगितलं जातेस या लाईनमध्ये, पण नीट वागलीस, काही चुकीचं पाऊल नाही पडलं तर मी तुला सपोर्ट करेन. आणि वडिलांनी पण तेवढाच केला. पण माझे वडील खूप वयाच्या 15व्या वर्षी गेले. त्यामुळे आईने शिक्षिका म्हणून आम्हाला 4 भावंडांना वाढवलं आणि सगळं केलं. जे संस्कार आहेत एक शिक्षिका म्हणून तिचे आमच्यावर आहेत. एक तर तिचा जबाबदार धाक खूप होता.
तर आम्ही घाबरायचो आईला प्रचंड, आणि तिचे कष्टही आम्ही पाहिले. त्यामुळे त्याचे मला असं वाटतं की नकळत आमच्यावरती ती संस्कार झाले. जबाबदारी आणि पण आता पडली. हो. कितीही कमावलं किंवा काय झालं तरी ते दिवस नाही विसरायला होत. पाय जमिनीवर राहतात, डोक्यात यश जात नाही. ते तुमच्याकडे पाहून आम्हाला कळतंच आहे ताई, आजही तुम्ही तितक्याच डाऊन टू अर्थ आहात आणि आम्हाला खूप छान वाटतं तुमच्याशी बोलायला. माझा पुढचा प्रश्न असा आहे ताई, की तुम्ही मला वाटतं नटसम्राट या नाटकातून, या व्यावसायिक नाटकातून तुमची या सगळ्याला सुरुवात झाली आणि तुम्हाला चक्र हा हिंदी सिनेमा मिळाला होता. त्यात स्मिता पाटील होत्या आणि हो त्यासाठी ना. तुम्ही त्या चित्रपटात काम केलं. अगदी Yes. 10वीची परीक्षा तुम्ही देणार होतात, तरीसुद्धा तुम्ही त्याच्यासाठी त्यात काम केलं, कारण स्मिता पाटील आहेत. येस. तर तुम्हाला असं विचारायचं की याआधी तुम्ही स्मिताताईंचे तेव्हा सिनेमे पाहिले होते का, आणि सेटवर त्यांच्याबरोबर तुमचा अनुभव कसा होता? तेजल, मी तर म्हणजे आईला म्हणायचे मला कसलंही काही बाकीचं हे नाही आहे, सवयी नाहीत की शॉपिंगचे हे नाही, पण मला स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांचे सिनेमे मी सगळीकडे पाहायला जायचे. म्हणजे आमच्या जवळपास कुठे, कारण ते सिनेमे आर्ट फिल्म्स असल्यामुळे एवढे चालायचे नाहीत, त्याचे शोजही कमी असायचे. तर माझी मैत्रीण आणि मी आम्ही सतत ते सिनेमे पाहायला जायचो. म्हणजे मला मंडी आठवतोय किंवा त्यांचं सगळे स्मिता पाटीलचा, शबाना आझमींचा अंकुर आठवतोय, अर्थ सिनेमा महेश भटांचा, म्हणजे स्मिता पाटीलचे तर मी बरेच, उंबरठा म्हणा. पण त्यावेळी ते सिनेमे पाहणं आणि त्या पर्सनॅलिटीला, म्हणजे स्मिता पाटीलमध्ये एवढा साधेपणा होता आणि डोळे आपण म्हणू हरणीसारखे डोळे होते स्मिता पाटीलचे, फार बोलके डोळे आणि काम. एवढी मला आवडायची स्मिता पाटील. म्हणजे त्याला मला कोणीतरी असं चिडवायचे तर मी म्हणलं म्हणजे स्मिता पाटीलला माझ्यासमोर नावं ठेवली तरी मी भांडायला उठायची. एवढं ते हे होतं स्मिता पाटीलचं. आणि योगायोगाने मला चक्र ही फिल्म आली. आईला म्हटलं मी किती अभ्यास करेन, मी सेटवर अभ्यास करेन, पण मला तू काम करायला दे, कारण 10वी जानेवारीत शूटिंग आणि मार्चमध्ये एक्झाम असते 10वीची. तर आई म्हणाली बरं बघ, मी पर्सेंटेजवर परिणाम नाही झाला पाहिजे. मग मी सेटवर अभ्यास करायचे आणि माझं 2 मिनिटाचा रोल. आत्ता लोक मला बघतात आणि ओळखतात की अलकाय म्हणून यातली, पण मजा यायची मला सेटवर. तारखा तर माझे 15 दिवस उगाच घेतले होते. स्मिताजींच्या म्हणजे स्मिताताईंच्या अवेलेबिलिटीप्रमाणे सीन व्हायचे, सगळं व्हायचं, पण मी बघत बसायचे. म्हणजे त्यांचे सीन कधी कॅमेऱ्याच्या मागे बसून कायम ऑब्झर्व करायचे. आणि एक माणूस म्हणून मी उदाहरण देईन की आमचं चेंबूरला प्रियदर्शन बिल्डिंग आहे, त्या झोपडपट्टीत शूट चाललं होतं त्यावेळी. म्हणजे आता या गोष्टीला 35 वर्ष झाली. म्हणजे मी आता जवळजवळ आता 60 जवळ आले, त्याच्याही आधीचं 45 वर्ष झाली या ह्याला. तर त्यावेळी मला आठवतं आम्ही चेंबूरजवळच्या बसस्टॉपला, मी आणि माझी आई माझी दिवसभर शाळा अटेंड करायची, बिचारी माझ्याबरोबर शूटला यायची. रात्रीचं शूट असायचं, संध्याकाळी 6चा कॉल टाईम असायचा, सकाळी पहाटे 4-5 वाजता पॅकअप व्हायचं. तर आई माझ्याबरोबर परत आम्ही दोघी निघायचो आणि चेंबूरच्या बसस्टॉपला उभे राहून दादरला यायचो, दादरहून ट्रेन पकडून घरी. तर स्मिता पाटीलने एकदा पहाटे, तिची अँबॅसेडर होती तेव्हा, एक तर तिच्या वडिलाही त्यांचे मिनिस्टर होते वगैरे, तर त्या जाताना त्यांनी मला आणि आईला पहाटे बसस्टॉपवर पाहिलं. आम्ही दोघीच उभे होतो आणि रस्त्यावर कोणी नाही. त्यांनी गाडी थांबवली, परत रिव्हर्स घेतली, मला आणि माझ्या आईला बसमध्ये त्यांच्या गाडीत घेतलं आणि दादर स्टेशनला सोडलं. तेव्हा त्या नाना चौकमध्ये राहायच्या, ग्रँड रोडला. पण मला आठवतंय की त्यानंतर त्या म्हणाल्या आईला, पुन्हा असं एकटं या मुलीला घेऊन उभं राहू नका, वयात आलेली मुलगी आहे. आणि त्या रोज पॅकअप झालं की आम्हाला गाडीनी दादर स्टेशनला सोडायच्या. मला म्हणायचंय सर्वात पहिलं एक माणूस म्हणून मी पाहिलेलं उदाहरण की त्या बाईला आमच्या म्हणजे विचार करण्याची गरजही नव्हती. एक माणूस या नात्याने त्यांनी आम्हाला रोज जे काही आहे ते प्रेम दिलं, आपलेपणा दाखवला, हे फार. आणि त्यांना कौतुक होतं की मी सेटवर अभ्यास करायची, हे बघून त्यांना फार आपलेपणा वाटायचं. एक मराठी मुलगी आणि सगळं करू इच्छिते, पण एवढा सपोर्ट होता, खूप प्रेमाने त्या वागायच्या. नक्कीच ताई, मराठी सिनेसृष्टीत तुमचा चेहरा, आदर्श सून वगैरे ह्या सगळ्यांनी पुढे आलेलाच आहे. मात्र मला जरूर विचारायचं आहे, माहेरच्या साडीवर आयकॉनिक सिनेमा आहे, तुमच्यापर्यंत हा सिनेमा कसा पोहोचला आणि तुम्हाला असं वाटलं होतं की हा सिनेमा कोठीपर्यंत पोहोचेल आत्ताही? अजिबात नाही. मी बऱ्याच वेळा यावर बोलले. खरं तर विजय कोंडकेंना मला घ्यायची इच्छाच नव्हती, कारण माहेरची साडी हा माझा 30वा चित्रपट आहे. त्याआधी मी लेक चालली सासर हा मराठीत केलेला पहिला, आणि पोरींची धमाल बापाची कमाल हा शूट केलेला पहिला मराठी चित्रपट, पण रिलीज झालेला लेक चाललेली सासरला, तोही सिल्वर जुबली झाला होता. त्यानंतर मला 2 बेस्ट ॲक्ट्रेसची महाराष्ट्र शासनाची अवॉर्ड्स मिळाली, स्त्रीधन, तुझ्या वाचून कर्मिना या चित्रपटांना. विजय कोंडकेंना एक नवीन फेस हवा होता, किंवा त्यांना पहिली भाग्यश्री पटवर्धन,
कारण भाग्यश्रीची मैंने प्यार किया खूप हिट झाली होती. 6 महिने त्यांनी तिच्या वडिलांबरोबर मीटिंग केल्या, स्क्रिप्ट ऐकवलं, सगळं केलं. 6 महिने ते आज करेल, उद्या करेल असं चालू होतं. पण भाग्यश्रीचा विचार असेल कदाचित हिंदीत एवढा सक्सेस मिळाल्यावर मराठी फिल्म का करावी, म्हणून कदाचित त्यांनी ठरवलं असेल. मला काही एवढं माहिती नाही. मग शेवटी ते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. पण आमचे डिरेक्टर NS वैद्य जे लेक चाललीचे होते आणि पितांबर काळे ज्यांच्याबरोबर मी नंतर फिल्म्स केल्या, त्यांनी सांगितलं तुम्ही अलकाला घे या सिनेमासाठी, ती अगदी योग्य आहे. म्हणजे मी खरं सांगू त्याचं मोठं श्रेय या दोघांनाच जातं. आणि मग विजय कोणकेने मला भेटायला बोलवलं, सगळं झालं, नक्की झालं. शेवटी मानधनाचा विषय निघाला. त्यावेळी मी बऱ्यापैकी 30 सिनेमे केल्यामुळे बऱ्यापैकी पैसे घेत होते. आणि विजय कोणकेंचं बजेट एवढं कमी होतं, मी नाही म्हणून निघाले, खरं सांगते. म्हणजे त्या सिनेमाला बाहेर पडले नाही म्हणून. मला एवढ्या म्हणजे 1/4 पैसे एवढे का काम करायचं असं झालं ते. आणि मला पितांबर काळेंनी बाहेर थांबवलं आणि मला म्हणाले नाही अलका, तू हा सिनेमा कर, माझ्यासाठी कर, की तू हा विचार करू नको इथे किती पैसे मिळतात, पण मी हे सांगतो की या सिनेमाने तुझं आयुष्य बदलेलं, हा टर्निंग पॉईंट ठरेल. या माणसाचा तो आत्मविश्वास, अक्षरशः मी त्यांचं ऐकलं. 15-20 मिनटं आमची उज्जत चालली होती आणि मी आत आले आणि तो सिनेमा साईन केला. आणि मला खरंच अनुभवायला मिळालं की हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट झाला. म्हणजे आत्ता सिनेमाला जवळजवळ 1991 का 90 रिलीज झाला, पण त्यानंतरही मी त्याच्या अजूनही पॉप्युलॅरिटी मी उपभोगते. म्हणजे मी अजूनही इव्हेंट एवढे करते. ती माहेरची साडी, म्हणजे मी जेवढं आता आतापर्यंत 300-325 फिल्म्स केल्या, पण माहेरच्या साडीची ओळख काही पुसली गेली नाही, जाणारही नाही. म्हणजे तो रेकॉर्ड आहे. आणि त्याच्यानंतर मी 15 वर्ष सुपरस्टार होते, ती त्या सिनेमामुळे होते. म्हणजे मी त्या सिनेमाची, विजय कोणकेंची सगळ्यांची ऋणी आहे, माझे को आर्टिस्ट असू दे. कारण विजय कोणकेंनी ती फिल्म एवढी सुंदर रिलीज केली की त्याचं मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन, त्यामुळे त्या सिनेमा त्यावेळी एवढी चॅनल पण नव्हती, फक्त दूरदर्शन किंवा रेडिओवर व्हायचं, पेपर पब्लिसिटी. जत्रा तर नंतरचा भाग असतो, रिलीज झाल्यानंतरचा. पण बापरे भयानक. म्हणजे जत्रांमध्ये जेव्हा मी गेले ना, तेव्हा मला ते लोक म्हणायचे आम्ही माहेरच्या साडीवर बंगला बांधला, आम्ही शेती घेतली एवढी. म्हणजे मला ते टुरिस्ट सगळे टुरिंग टॉकीजवाले हे सांगत होते, म्हणजे किती कमावलं लोकांनी. हे त्या काळात 4-5 रुपये तिकीट असताना 12 कोटीचा बिझनेस थिएटरचा, जत्रांचा वेगळा, आणि असा तो बिझनेस 16चा वेगळा, जी पडदे लावून कॉलनीमध्ये सिनेमे दाखवायचे दोन्ही बाजूने किंवा असे व्हिडिओवर सगळ्यावर. तर असा हा बिझनेस एवढा चालला की ते खरंच मला असं वाटतं की योग असतो एखाद्या सिनेमाचा, आणि तो होतो. आणि त्या सिनेमाची मी भाग झाले, माझ्या नशिबात होता. याबद्दल मी खरंच स्वतःला भाग्यवान. चित्रपटातला तो सीन विचारायचा आहे, जेव्हा आऊ तुम्हाला विहिरीत ढकलते, त्या सीन बद्दलचे धमाल आम्हाला ऐकायचे. ती खरोखरची विहीर होती का तो फक्त सीन दाखवण्यात आलेला, तो सेटअप केलेला, त्याबद्दल काही किस्सा असेल? नाही, विहीर खोटीच होती आणि मलाच ढकललं होतं. म्हणजे काय पुरुष वगैरे कोणी नव्हता त्याच्यात, कारण विहीर एवढी खोल पण नव्हती ती. आणि मग ते सगळं मजा आली म्हणजे करताना. पण खरं सांगते की एक तर आऊ जेवढे तिने एवढं सुंदर काम केलंय, त्यामुळे मला असं म्हणायचं ॲक्शन रिॲक्शन असतं. आऊच्या कामामुळे माझ्याही कामावर चांगला परिणाम झाला. तर मला आऊ जेवढी आपण म्हणतो फणसासारखी आहे, ती जेवढी कडक दिसते तेवढीच ती गऱ्यासारखी प्रेमळ आहे. माझं तिचं खूप ट्युनिंग आहे, म्हणजे अत्यंत आवडती आहे. ती स्पष्ट वक्ती आहे, तिच्याबद्दल बरेच जण काही म्हणतात, पण ती कोणालाही दुखवायला जात नाही. तिला तुम्ही म्हणालात काही की तिच्या शेपटीवर किंवा पाय दिलात की ती काढते हो की नाही, शेवटी फणा आपला ती उघडते. त्यामुळे मला तिचं कधीच असं वाटलं नाही. आम्ही दोघी अजूनही आमची तेवढीच मैत्री टिकून आहे. पण त्या विहिरीच्या सीनच्या वेळी खूप मजा आली होती की खोटी विहीर, त्याच्यात तिने मला ढकलणं, खाली त्या विहिरीत गाद्या घातल्या होत्या, मग त्या गाद्यांवर आणि नंतर ते शॉट मॅच करणं की एका डुप्लिकेटने खऱ्या पाण्यात ते दाखवणं वगैरे. आणि मग मला पाण्यातनं असं सगळं ओलं करून मग बकेटने मला भिजवलं आणि वर काढणं वगैरे सगळं खूप मजेशीर होतं. मी ते सगळं पहिल्यांदा केलं होतं. मी खूप एन्जॉय करत होते ते सीन. नंतर माझ्या राशीलाच लागले ते सगळे सीन. विहिरीत उडी असू दे, भांडी घासणं असू दे, कपडे धुणं असू दे, अत्याचार सहन करणं असू दे, सगळं ते लागलं. तरी मला तुमच्या खऱ्या सासूबाई कशा आहे? तुम्हाला सिनेमात अशा सासूबाई मिळाल्या, तर मला आता तुम्हाला विचार तुमच्या खऱ्या सासूबाई कशा? खूपच चांगल्या. आता त्या 2019ला गेल्या, पण त्या होत्या म्हणून माझं करिअर कुठेही थांबलं नाही. मी खरंच सांगेन, एक तर त्या MA झाल्या होत्या, MH हायस्कूल ठाण्याला शिक्षिका होत्या, इंग्लिश घेऊन त्या MA झाल्या होत्या. आणि त्यामुळे एक तर सुशिक्षित
आणि एवढा शांत स्वभाव. मी तरी कधी कधी सतत मी शूट करायचे, म्हणजे मी 11 महिने तरी बिझी असायचे. कधीतरी ह्या सुट्ट्या घ्यायचे ते काय सणवार, माझ्या मुलींच्या पेरेंट्स मीटिंग किंवा परीक्षा वगैरे, पण त्या होत्या किंवा माझे सासरे होते म्हणून माझं करिअर झालं. कारण समीरही तेवढाच बिझी होता नवरा म्हणून, त्याचा सपोर्ट होताच मला. पण आई सासू सासऱ्यांचा खूप, म्हणजे मी एक तर सासूबाईंना आई आणि अगं म्हणायचे. लोकांना कळायचं नाही घरात येणाऱ्या ना की आई अगं म्हणते, म्हणजे ए आई अगं कुठे गेली होती, आणि आई चिडणं वगैरे. तर वाटायचं ही हिची आई आहे का सासू आहे, एवढंही कन्फ्युजन लोकांना होतं येणाऱ्यांना. म्हणजे एवढं प्रेम त्यांनी मला दिलं. शेवटची जवळजवळ 8-9 वर्ष त्या अल्झायमर्स पेशंट होत्या. वय वर्ष 2 झालं होतं त्यांचं. त्यावेळी त्या 82-83 वर्षाच्या होत्या. पण मला ना तेजल आनंद वाटतो की मी माझ्या सासूबाईंचं सगळं केलं. म्हणजे त्यांचं अगदी सकाळी पहाटे उठून त्यांना आंघोळ घालणं असू दे, त्यांचं शिशू काढणं असू दे, ते सगळं करून मी डायपर लावून सगळं करून शूटिंगला जायचे. आधीच माझी अट असायची मला शूटिंगला यायला अर्धा 1 तास लेट होईल, पण मी वेळेत तयार असेल. मला रात्री सोडायचंही 9ला सगळं. म्हणजे मला त्यांना भरवताना पण त्या म्हणजे अलका म्हणून मी कधी हाक मारली नंतर त्याने, पण त्या ओळखायच्या की हा ओळखीचा चेहरा आहे. कधीतरी ते चिडून पटकन लहान मुलासारखं मारायच्याही पटकन चापटी. ते तेव्हा कंट्रोल नाही जायचा. पण असं वाटायचं काही कळतच नाहीये या बाईला. त्या बाईचं करताना मला कधीच असं वाटलं नाही तेजल, ज्या बाईनी मला आयुष्यभर साथ दिली, ज्या बाईनी त्या घरात मला वाटलंच नाही की मी सून आहे, माझ्या मुलींवर त्यांचे संस्कार झाले, त्या आईंचं करताना मला कुठेही काही वाटलं नाही. आणि आज मागे वळून बघताना आनंद होतो की माझ्या मुलींवरही ते संस्कार झाले. मी शूटिंगला गेले तर मुलीही तिचं करायच्या. म्हणजे आपण नुसतं उपदेशाचे डोस पाजून होत नाही, तर आजीचं त्या तेवढंच करायच्या. त्यामुळे मला आनंद होतो की कुठेही मनात खंत नाही, काहीच नाही. खरं तर ती पुन्हाही आपल्याला पुढे लाभतेच, मिळतेच. ताई, आता तुम्ही समीर सरांचं नाव काढलं, सो तुम्ही आत्ताच नुकतं सोशल मीडियावर एक फोटो देखील टाकलाय समीर सरांसोबतचा, आणि तिथे लिहिलंय की इथून आमची सुरुवात झाली आहे. तर त्या फोटोमागचा किस्सा काय, आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आम्ही कुमार सोनींचे बरेच सिनेमे केले आणि आम्ही हा सिनेमा करत होतो अनुराधा. निशिगंधा पण होती, अजिंक्य होते. मी आणि अजिंक्य त्यात म्हणजे प्रियकर प्रेयसी होतो. याचा रिमेक होता कटीपतंगचा तो. आणि त्यावेळी आमचा नुकताच साखरपुडा झाला होता. अच्छा. म्हणजे त्यावेळी, त्यामुळे लग्न होतं 6 महिन्यांनी, साखरपुडा झाल्यावर 4 महिन्यांनी. आणि त्या गडबडीत आमच्या शूटिंगच्या वेळी मग मी समीरजवळ उभे होते आणि आमचा स्टील फोटोग्राफर होते उदय मेडबावकर, इंडस्ट्रीतलं फार मोठं नाव. त्यांचा स्वतःचा स्टुडिओ होता दादरला. म्हणजे त्यांनी बरे मोठमोठे नाटकांचे, सिनेमांचे ते स्टील फोटोग्राफर होते. त्यांनी काढलेला तो फोटो आहे. मी कॅमेराच्या इथे उभी आहे, माझं पॅकअप झालं होतं आणि निशिगंधाचा का कोणाचा सीन सुरू होता आणि मी बघत होते, त्यावेळी त्यांनी तो टिपलेला फोटो. बरं, तुमची लव्ह स्टोरी कुठून सुरू झाली होती? कोणी कोणाला प्रपोज केलं होतं? नाही, मलाच करावं लागलं. कारण समीर तसा हो म्हणजे आम्ही नुसते फिरत होतो, नजरेत ना कळत होतं सगळं. पण समीरने मला कधी असं विचारलं नाही, अलका आता आपण लग्न करूया का, मी तुला प्रपोज करतोय, काहीच नाही. मग शेवटी म्हटलं अरे माझी आई मला बडबडायची, काय मुलाबरोबरही रोज फिरायला चालले. त्यावेळेचं वातावरण तेवढं नव्हतं. त्यात मला नंतर माहेरच्या साडीने एवढी ओळख मिळालेली की आम्ही हातात हात घालून पण नाही फिरायचो, की अरे कसं तरी वाटते. मी एवढं असं त्यावेळी होतं. तर मी म्हटलं अरे माझ्या आई घरातनं मला म्हणते काय तू रोज त्याच्याबरोबर फिरायला जाते, बाईकवर बसतेस, हे ते लग्न कधी करणार आहेस सांग. मग आधी माझ्या आईचा विरोध होता, कारण इंडस्ट्रीतला होता समीर. आईचं म्हणणं होतं अळवावरचं पाणी, दोघांवरही काही करिअरवर परिणाम झाला तर असं नको व्हायला की वाईट दिवस आले, इंडस्ट्रीत असं पाहायला मिळतं. पण नशिबाने समीरनी खूप मोठमोठ्या फिल्म्स केल्या. हे महेश कोठारे म्हणा, सचिनजी म्हणा, पुरू बेर्डे, कुमार सोनी, चंद्रकांत कुलकर्णी, त्यांच्या सगळ्या फिल्म समीरनी केल्यात. आणि मी पण चांगलं लाईफ चाललं होतं, सक्सेस मिळाला होता. त्यामुळे मग आईने विचार केला आणि हो म्हटलं आणि आमचं लग्न झालं. आणि तो संसार आजही खूप छान पद्धतीने पुढे सुरू आहे. ताई, आदर्श सून, वहिनी या सगळ्या सिनेमात तुम्ही भूमिका साकारल्यात. मात्र तुमचा अजून एक चित्रपट आहे काळूबाईच्या नावानं चांगलं. हा देखील खूप प्रचंड गाजला आणि तुम्हाला माहिती आहे प्रेक्षक लगेच कनेक्ट होतात त्या भूमिकेशी. जसं माहेरच्या साडीमुळे तुम्हाला आदर्श सून वगैरे म्हणून त्यांनी जो इम्पॅक्ट त्यांच्यावर पडला, तसाच काळूबाईच्या भूमिका तुम्ही जी साकारली त्यावेळी त्यांच्यावर तुमचा तो इम्पॅक्ट पडला की तुम्ही एक देवी आहात वगैरे. तर कधी असा किस्सा घडलाय तुम्हाला, कोणी असा तुमचा चाहता भेटला आणि तुमच्या देवी म्हणून पाया पडलाय वगैरे, असं कधी काही किस्सा घडलाय का? म्हणजे जेव्हा या सिनेमाचे निर्माते अरुण कचरे आले आणि प्रकाश शिलगे ही स्टोरी ऐकायला,
तर मी म्हटलं मला नुसतं देवीचं नको आहे, म्हणजे देवी आपली बसली आहे अशी करते आहे वगैरे, तर मला तसं काहीतरी अशा भूमिका नाही करायच्या. पण त्याने मला त्यातले सीन्स सगळे ऐकवले, जे काय 10-12 सीन्स तिचे होते ते एवढे सुंदर होते की ती मानव रूपात येते आणि कशी मदत करते आपल्या भक्ताला. तर मला वाटलं नाही ही फिल्म एवढी चालेल त्यावेळी, आणि काळूबाई एवढी पॉप्युलर आहे वगैरे पण माहिती नव्हतं. त्याच वेळी तो इन्सिडेंट घडला गडावर, मांडर गडावर, आणि ते कोसळलं, बरेच लोक हे झाले वगैरे. त्याच वेळी सिनेमा लागला होता आणि सिनेमा छान झाला होता. त्यामुळे काळूबाई ही ओळख मला मिळाली. आणि त्यानंतर मी जवळजवळ मनुदेवी जळगावमधली आहे तिकडची, अशा मी बऱ्याच देवीच्या फिल्म्स केल्या त्यानंतर. म्हणजे वैभव लक्ष्मी असू दे, काही असू दे, की लोक त्या दृष्टीने लोक माझ्याकडे पाहायला लागले. आणि पण अवघडल्यासारखं वाटतं. तेजल वाटतं आपण माणूस आहोत, आपण चुकतो, ही उपमा आपल्याला नको. पण मी देवीमधून आले बाहेर की गावातले सगळ्या बायका म्हणा, म्हणजे कधी माझी मीठ मोहरीने मला आठवते मिरच्या घेऊन नजर काढली आहे, नमस्कार केला आहे. म्हणजे आत्ताही कधी वयातल्या बायका, वयस्कर बायका नमस्कार करतात तर अवघडल्यासारखं वाटतं खरं तर. पण त्या देवी म्हणून बघतात, रिलेट करतात, तर खरंच असं एक जबाबदारी वाटते की लोकांमध्ये वागताना म्हणा काही असू दे, कारण एक इमेज जी झाली आहे तर तुम्हाला त्याचं भान ठेवावं लागतं सगळ्या गोष्टीचं. पण मला खरंच रसिक प्रेक्षकांना म्हणायचं आहे, देवी म्हणून जरी मी भूमिका केल्या असल्या तरी एक माणूसच आहे साधीसुधी, एवढंच त्यांनी लक्षात घ्यावं. मी नंतर मालिका केली ती काळूबाई, म्हणजे एवढी ती देवी पॉप्युलर होती तेव्हा. त्यात देखील तुम्ही भूमिका केली? हो, कारण चॅनलची अटच होती. मी तेव्हा तर असं म्हटलं आता मी त्या वयाची नाहीये, काळूबाईला एवढी वर्ष झाली, म्हटलं आता मी थोडी वयाने एवढी मोठी झाली, म्हटलं आपण कोणीतरी सुंदर तरुण मुलगी घेऊया देवी म्हणून. पण चॅनलने सांगितलं नाही. आणि मला इव्हन मी दिग्पालची फिल्म केली, त्यात मी भवानी माता केलं, शेर शिवाजी. तेव्हा पण मी म्हटलं दिग्पालला, दिग्पाल म्हणाला देवी ही आईसारखी असते, आईच असते, त्यामुळे आम्हाला तुम्हीच आई मानून हव्यात देवी म्हणून. आणि मी केल्या त्या भूमिका. ताई, अनेक मराठी चित्रपट तुम्ही केले, मराठी चित्रपटाचा चेहरा तुम्ही तेव्हाही होता, आजही आहात असं म्हणायला काही हरकत नाही. पण हिंदी चित्रपटांकडे तुम्ही पाठ फिरवली असं का? कारण प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला साडीमध्ये, ड्रेसमध्ये अशाच दिसलात, कधी आम्हाला असं म्हणजे वेस्टर्न वेअरमध्ये आम्हाला अलकाताई कधी दिसल्या नाही जास्त प्रमाणात. आणि हिंदी चित्रपट शूटला कायम मी पॅन्ट शर्ट मध्येच असते. ऑन स्क्रीन नाही, आता फक्त रिक्षावाली वगैरे तेव्हा केले होते. पण हिंदी चित्रपटांकडे मला असं विचारायचं की मराठी जे कलाकार असतात त्यांना दुय्यम भूमिका दिल्या जातात किंवा लहान सहान भूमिकाच दिल्या जातात असं म्हटलं जातं. हे तुम्हाला कितपत पटतंय आणि तुम्हाला या दृष्टिकोनाकडे काय पाहायचं? असं नाही मी म्हणणार, आपल्याही मराठी ऍक्ट्रेसनी गाजवलेलंच आहे. म्हणजे आपल्यापेक्षा मराठीतनं नाही आल्या त्या, पण माधुरी दीक्षित आहे, सोनाली बेंद्रे कितीतरी आहेत की त्यांनी आपलं एक स्वतःचं एक साम्राज्य तयार केलं. त्यांनी सुरुवातच हिंदीत केली. पण मला जेव्हा आल्या ना त्या खूप अशा काहीतरी मोठ्या फिल्म्सने आल्या. कधी कुठल्या ठिकाणी आलं की वहिनीचा रोल, भाभिका रोल, मग तिथे 4 सीन 2 सीन. मग मला असं वाटलं असं जाऊन मी हिंदीत काम करण्यापेक्षा हिंदी काय आहे मोठं, म्हणजे का मी हिंदीत जावं. मग मला तशी भूमिका तरी हवी, तसं बॅनर तरी हवं की ज्याने माझं करिअर होईल. मग मी इथे सम्राज्ञीसारखी होते मराठी, ते घालवून नको ते मी करायला जायचं आणि मी माझ्या मराठी ऑडियन्सच्या मनातून निघून जायचं. तर मला असं वाटतं की त्यामुळे मी ते डिसिजन घेतलं की नुसतं पैशासाठी आणि मला पर डे चांगला हिंदीला मिळतोय म्हणून मी काम करायचं, त्यापेक्षा मी मराठीत आहे ते खूप खुश आहे. आणि मी मराठीवर तर एवढं उभं केलं नंतर, त्यामुळे मला सातत्याने शूट करत होते, मानधन छान मिळत होतं, नाव होतं, त्यामुळे मला कधी त्याची खंतच वाटली नाही. ताई, खरं तर जिवंतपणी तुम्ही तुमचं अक्षरशः अनेकदा मरण पाहिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ज्यावेळेस तुमचे ते सीन असायचं की तुम्ही त्या सरणावर झोपलात, ती तिरडीवर झोपलात, ते सीन करताना मनात कधी धाकधूक असायची काय करतीये? कारण हे सीन पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं. नाही, माझं एवढं तेजल आहे की कुठलंही काम करताना मग भले ती रडारड असू दे, काही असू दे, मी दरवेळी सांगते निर्मात्याने आपल्याला घेतलंय त्या रोलसाठी, मग तिथे आता मला हे नाही करायचंय, मला ते नाही करायचंय, ही नाटकं करायची नाही. मग अदरवाईज पहिल्याच वेळी स्क्रिप्ट वाचल्यावर नाही बाबा आता मला ही भूमिका नाही करायची हे म्हणून मोकळं व्हावं. पण जेव्हा तुम्ही ती स्क्रिप्ट ॲक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही त्याला जस्टिफाय केलं पाहिजे. निर्मात्याचा हेतू काय, अलका पाहिजे
अलका रडली पाहिजे आणि अलकाबरोबर प्रेक्षकही रडले पाहिजे. हे निर्मात्याचं समीकरणच गणित होतं, होतं. हे गणित समीकरणच होतं. आणि ठीक आहे, मला त्यासाठी व्यवस्थित मानधन मिळत होतं, माझा व्यवसाय होता. फक्त मला म्हणायचंय मी काही कुठे शरीर प्रदर्शन वगैरे करण्यात रमले नाही, मला ते आवडलंही नाही आणि ते आणि मी प्रेक्षकांना केलंही पाहायला नाही. आवडलंही नसतं. त्यापेक्षा मी इथे मानत आहे, फक्त रडवलं माझ्या प्रेक्षकांना, मी एवढं केलं, इलाज नव्हता त्याला. पण मजा आली तेही सीन करताना. माहेरच्या साडीला मी पहिला सीन तो केला की पहिल्या दिवशी तिरडी बांधली तेव्हा मला सांगितलं 3-4 तासात सीन होईल, पण मला खरं आवडलं नव्हतं की मला तिरडीवर झोपवतायत. मला वाटलं डमी काहीतरी नुसतं करतात, सगळं पांढऱ्याने बांधून ठेवतात. पण ऍक्च्युअल विक्रमचिरंजींचा तिथे सीन होता, त्यामुळे एवढा मोठा सीन म्हणाले 3-4 तासात होईल. पण त्याच दिवशी आउटडोअरचा लाईट एवढा डल झाला, त्यामुळे आम्हाला थांबवावं लागलं शूट. म्हणजे सनलाईट एकदम गेला आणि क्लाउडी झालं आणि त्यामुळे सीन थांबवावा लागला की त्या लाईटची कंटिन्युटी. मग उद्या आपण तो सीन करूया असं ठरलं. दुसऱ्या दिवशी सीन करायला गेलो तर आदल्या दिवशीचं अबीर गुलाल, ती वाळलेली सुकलेली फुलं सगळी तिरडीवर तशीच होती. त्यावेळी माझ्या अंगावर काटा आला की अरे खरंच माझं मरण मी माझ्या डोळ्याने बघते. पण त्यानंतर तेजल अलका पाहिजे, जसं अलकाचा छळ झाला पाहिजे आणि अलका मेली पाहिजे, ही निर्मात्यांची अट असायची. तुम्ही कधी दिग्दर्शकांना विचारलं नाही का, मी जर त्या सिनेमात पाहिजे तर तुम्हाला मी रडलीच पाहिजे का, मेलीच पाहिजे का, असे प्रश्न तुम्ही कधी केले? नाही, त्याचसाठी घ्यायचे ते मला. मग मी ऍक्सेप्ट. नंतर मी तिरडीवर मज्जा करायचे, मग सगळ्यांशी गप्पा मारत बसायचे, त्याच्यावर बसून कॉफी प्यायचे, सगळं सुरू असायचं. कारण बांधायचे ना ते, मला उठताही नाही यायचं. बांधायचे कितींदा, कारण कोल्हापूरच्या साईडला तर मांडी घालून करतात. म्हणजे मला मग मांडी घालून झोपवायचे, ते सगळे तिरडी बांधायचे, शॉर्ट्स एवढे असायचे ते. बरं, ते सरणावर झोपवलेलं ते पण खरोखर झोपवलं होतं. म्हणजे सगळं माझं वजन कमी होतं म्हणून ते टिकलं तेव्हा. कारण तो आम्ही पिक्चर माहेरच्या साडीमध्येच मला वाटतं सरणावर ते जाळल्यानंतर तुमची ती नंतर मी सरणावरही झोपले, तिरडीवरही झोपले. रेकॉर्ड खरं तर ह्याच गोष्टी पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी यायचं. तरी मला तुम्हाला आता ना एक फोटो दाखवायचा आहे. तर तो फोटो तुमच्या चित्रपटातलाच एक आहे आणि त्या चित्रपटासाठी मला तुम्हाला काही प्रश्नही विचारायचा आहे. हा चित्रपट आहे बाळाचे बाप ब्रह्मचारी. त्यामध्ये हा जो मर्फी आहे ना, तो सध्या काय करतो? म्हणजे तुम्ही त्याला भेटला? अजिबात नाही. एका मुस्लिम फॅमिलीचं बाळ होतं हे. अच्छा. आणि खूप असं विचार झोपलेलं असायचं. म्हणजे मला माहित नाही, कदाचित झोपण्यासाठी पण ते लोक हे करतात. आणि बिचाराला कधी कधी मग चिमटे काढून उठवलं जायचं वगैरे, असं व्हायचं ते. पण हे दिग्गज दोघं, लक्षा, अशोक, काय म्हणू, अशोक मामा, खरंच आता की खूप मजा आली. आणि गिरीश घाणेकर या फिल्मचे डिरेक्टर, ज्यांच्याबरोबर मी राजानं वाजवला बाजा, नवसाचं पोर, बाळाचे बाप ब्रह्मचारी अशा 3 फिल्म्स केल्या. माझ्या अत्यंत आवडते डिरेक्टर, की एवढं टेक्निकली सुपर्ब की सगळ्यांना त्यांच्याबरोबर काम करायला मजा यायची. त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं. त्यांचा मुलगा गोट्या मालिकेचा हे होता. तर खूप छान, की हे एवढे छान ज्यांना आम्ही मानतो, ज्या लक्षाने आमच्यावर एवढं प्रेम केलं की मला, मी म्हणेन तर आमचा गुरु म्हणेन व्यवहारातला, की कुठल्याही ठिकाणी असंच जायचं नाही, मानधन घ्यायचं, ही सवय आम्हाला लक्षाने लावली. की त्यामुळे तुमची किंमत कधी कमी होत नाही. तुमचे काय असेल ते बजेट सांगा आणि इव्हेंटना जा. तर आम्ही आपले रिकामे आहोत, आम्ही येतो इव्हेंटना, हे करायचो. पण लक्षाने आम्हाला व्यवहारीपणा शिकवला. आणि अशोक मामाकडनं तर खूप काही शिकायला मिळालं. कारण मला काही कोणी गुरु नव्हता ना, मी कुठले कोर्स केले होते, काहीच नव्हतं. अशोक मामा आम्हाला प्रत्येक वेळी सीन वाचताना गाईड करायचे. त्याचा परिणाम पुढे माझ्या आयुष्यात खूप झाला, की मला त्याची सवय लागली डायलॉग्स म्हणताना. एवढी अशोक मामाची मदत झाली. ताई, आत्ता ज्या सुखसोयी आहेत ना सिनेमा शूट करताना, त्यावेळेस तशा नसायच्या. तर तुम्हाला कपडे चेंज करताना समजा, किंवा अशा काही गोष्टी असतील, त्यावेळेस खूप अशा अडचणी येत असतील. त्या काळातला काही अनुभव चेंजिंगचा वगैरे किंवा शूटिंग दरम्यानचा? अजिबातच नाही, तेव्हा नाहीच. म्हणजे आम्ही एक तर पहाटे हॉटेलवरनंच तयार होऊन निघायचो. 7ची शिफ्ट असली की 5ला उठायचं, 7ला आम्हाला गाड्या न्यायला यायच्या. आम्ही पन्हाळा वगैरे गाणी असली किंवा काही सीन्स असले की. आणि मग तिथे तर आउटडोअरला काहीच नाही. आता व्हॅनिटी असतात, सगळं असतं. तेव्हा फक्त लाईटचे टेम्पो असायचे आणि त्याची शटर. मग आम्ही त्या टेम्पोमध्ये जायचो, तिथे साडी वगैरे किंवा ड्रेस बदलायचो गाणी असताना तेव्हा. आणि
मग बाहेर यायचो, काही इलाज नव्हता. आता तर व्हॅनिटी हो, आता काय तेव्हा असंही होतं की गावांमध्ये शूटिंग असल्या तर लोक फारच प्रेम करायचे, म्हणजे मग आम्ही एखाद्याच्या घरात चेंज करायचो आणि तेही लोक प्रेमाने आम्हाला भाकरी भाजी काही खाऊ घालायचे. खूप हे जे प्रेम मिळालंय ना तेजल, त्याची गंटीच होणार नाही. आणि आता मला वाटतं की सेटवर जेव्हा तुम्ही सेटवर असायचा तेव्हा गप्पा गोष्टींची भट्टी अक्षरशः सेटवरच असायचो. आता बरेच जण आता बघतो की शॉर्ट झाला की व्हॅनिटीत जाऊन बसतात. कधी कधी वातावरणाचं ठीक आहे, आपल्याला नॉर्मल AC मध्ये बसावं लागतं वगैरे, पण आमच्या वेळी आमची ती भूक पण असायची. आम्ही समोरच्या ऍक्टरला क्लू पण देत बसायचो की आपल्या लाईनचा, आणि समोरचा ऍक्टरही आम्हाला द्यायचा, जेणेकरून त्याची रिॲक्शन एवढी सुंदर यायची. तर हा आमच्यावर झालेले संस्कार आहेत. आम्ही अशोक मामा आता माझ्या पुढे केवढे तरी सिनियर, मग आम्ही जेव्हा नवीन होतो, माझी 3री फिल्म तेव्हा त्यांच्या 100-125 फिल्म झाल्या होत्या. मग आम्ही कॅमेरामागे बसून बघत बसायचो ते कसे काम करतात, टेक्निकली काय आहे, कसे कॅमेराला फेस करतात, ह्या गोष्टी आम्ही अनुभवातूनच शिकलो. नंतर आम्हाला लेन्स कळायला लागले, आम्हाला अँगल कळायला लागले, लाईटिंग पण लक्षात यायला लागलं. म्हणजे हा परिणाम अनुभवाचा आहे आणि ह्या अशा दिग्गज कलाकारांना बघूनच शिकतो. त्यावेळेस तुम्ही शोषित भूमिका साकारल्या, म्हणजे अत्याचार सहन करणं, म्हणजे अक्षरशः विहिरीत ढकलणारी सासू तुम्ही अनुभवले. मात्र आत्ताच्या काळाची जी स्त्री सिनेमात दाखवली जाते तिची एंट्री अक्षरशः बुलेटवरून किंवा डॅशिंग अंदाजात दाखवली जाते. तुम्ही या सगळ्या गोष्टी मिस करता? खूपच. पण मी रिक्षावालीत केल्या, मी खूप असे सिनेमे केलेत. आता तर मला एक वेगळं वेडिंगचा सिनेमा करायला मजा आली, धुरळा करायला मजा आली, असे मी वेगळे फिल्म केले. आता मंगला नावाची आमची फिल्म होती, त्यात मी एक त्या मुलीची सपोर्टिव्ह आई दाखवली जिच्यावर ऍसिड अटॅक होतो. आणि आता एक आम्ही लोकेश गुप्तेची फिल्म केली होती लंडनला, कॉंग्रॅच्युलेशन, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, त्यातही ती मिश्किल खटाळ आई दाखवली आहे. तर अशा भूमिका करताना मजा येते. आताही माझ्या हातात जे प्रोजेक्ट आहेत ते खूप वेगळ्या भूमिका आहेत, तर असं करताना खूप मजा आहे. पण एक खलनायकाच्या भूमिकेत आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे, तर तुम्हाला असं काम मिळालं तर तुम्ही करा? मला आत्ताच एक हिंदी शो आलाय, मला खलनायिकेसाठीच विचारलंय, मी करेन, जमलं, सगळी गणित जमली तर मी नक्कीच काम करेन, मला मजा येईल करायला. अलकाताईंचा चेहरा खलनायिका म्हणून कसं असेल पाहायला आवडेल. पण मी माझे पूर्ण प्रयत्न करेन की ती वाटायला सगळं, इव्हन मेकअप म्हणा, डोळे म्हणा, ते सगळं करताना आणि काम करताना. ताई, अजून काही चित्रपट आहेत त्यांचे फोटोज मी तुम्हाला दाखवले, त्याच्या आठवणी तुम्हाला मला सांगायचं, आमच्या प्रेक्षकांना सांगायचं. आऊ माझी आवडती नशीबवान फिल्म आहे, ज्यांच्याबरोबर आम्ही बऱ्याच फिल्म्स केल्या. NS वैद्य डिरेक्टर, गोडबोले, मोहन जोशी होते, आशा काळेताई होत्या, खूप जण. हा असाच मला फक्त सीन एकदम सांगता येणार नाही कुठला वगैरे, पण आऊबरोबर मी बरंच काम केलं आहे. माझी अत्यंत डिअर आऊ आहे आणि मजा आली आऊबरोबर काम करताना. नशीबवानच्या वेळी समीरही होता, सूर्यकांत लवंदे कॅमेरामॅन होते, समीर वगैरे असोसिएट होते, असे बरेच आमची टीम होती, विवेक देशपांडे वगैरे. ओहो, कमाल माझ्या बायकोची. येस, लक्षा ऑल टाईम फेवरेट. म्हणजे मगाशीच सांगितलं, लक्षाचं नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. प्रेम पण लक्षाने खूप दिलं आहे सगळ्यांना. आणि ह्या सिनेमाच्या वेळी ती बायको कशी त्याला साथ देते, स्वतःची आयडेंटिटी मिळवते, अशी ही फिल्म होती. मुंबईतच शूट केलं होतं, कुमार सोनी डिरेक्टर होते. अशी ही फिल्म, आणि चांगला बिझनेस केला होता या फिल्म. येस. अजिंक्य, आशाताई, आणि एवढी जी गाजलेली फिल्म माहेरची साडी, ज्यांनी मला घराघरात पोचवलं, महिलांच्या हृदयात स्थान दिलं, अशी ही फिल्म माहेरची साडी. आशाताई, ज्या आता आपल्यात नाही आहेत, ज्यांचं आमच्याच सेटवर निधन झालं, काळूबाईच्या नावाने चांगलं आमची फिल्म आई माझी काळूबाईच्या वेळी. अजिंक्य आणि मी खरं तर हिरोईन म्हणून 2 का 3 फिल्म्स केल्या, पण माहेरच्या साडीची इमेज एवढी अशी होती की आमच्यात भावा बहिणीचंच नातं असं झालं. लोकांनी आम्हाला त्यात उलट एवढं ॲक्सेप्ट नाही केलं त्या फिल्म्सना. म्हणजे ती एवढी इमेज झाली होती. आणि भेटला की तो खरंच एक ताई बहीण म्हणूनच तेवढ्या प्रेमाने भेटतो. खूप चांगला आहे तो अजिंक्य. आणि आशाताई, मी मिस करते आशाताईंना खूप. ह्या सीनच्या काही आठवणी? कुंकू लावते माहेरचं,
प्रसाद ओक माझा हिरो आहे. माझ्यावर तो मला वाटतं 7-8 वर्षांनी लहान असेल किंवा. आणि मी कबूलच नव्हते त्याच्याबरोबर काम करायला. मी एकसारखी आमच्या निर्मात्यांना सांगत होते प्रसादला घेऊ नका माझ्याबरोबर हिरो, तो लहान आहे माझ्यावर, लहान आहे. मग प्रसाद तेव्हा नवखा होता. मला म्हणाला अलकाताई मी मिशी वाढवतो, मी हे करतो, पण प्लीज मला काढायला सांगू नका. मला अजून आठवते ते सगळं. आणि आम्ही दोघांनी ती फिल्म केली होती. खूप चांगली चालली होती ही फिल्म. हो, मला वाटतं शुभ बोलणारे आहे, धरलं तर चावतंय. श्रीनिवास भणगे याचे रायटर आणि डिरेक्टर, ज्यांच्यावर मी सुगंधा नावाची फिल्म केली, धरलं तर चावतंय केली, अशा बऱ्याच फिल्म्स केल्या. खूप मजा आली. लक्षाबरोबर माझी जोडी होती. खूप आवडते माझं, खरंच सांगते. मला आठवते मी तेजल माझी धाकटी मुलगी बाळच होती. मी शूटिंगला न्यायची 4थ्या महिन्यापासून माझ्या दोन्ही मुलींना. तर त्यांनी मला पाहिलं की मी कुठल्या तरी हॉटेलच्या किचनमध्ये जाते, मी खाणं बनवते मुलींसाठी. 4थ्या महिन्यापासून मी, कारण शूटिंगला सुरुवात केली होती. मला तर गिरीश ओकने झाशीची राणी नाव ठेवलं होतं, कारण मी माझ्या दोन्ही मुलींना असंच नेलं शूटिंगला आणि वाढवलं. मला एकसारखं वाटायचं की आईच्या कर्तव्यात मी कुठे कमी पडता कामा नये, म्हणून त्यांना फिडिंग व्हायला पाहिजे हे माझं होतं की आईचं दूध त्यांना मिळायला हवं. त्या दृष्टीने मी त्यांना नेहमी सगळीकडे घेऊन जायचे. आणि जेव्हा त्यांना 4थ्या महिन्यापासून आपण खाणं बनवतो, लक्षाने ते पाहिलं आणि त्याने पुढच्या शेड्यूलला मला भेटला तेव्हा एक हॉट प्लेट भेट आणली. त्यावेळी हॉटप्लेट वगैरे, आता ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत आत्ताच्या काळात. त्यावेळी आम्हाला खूपच वाटलं. आता माझी मोठी मुलगी तिशीची आहे जी पायलट आहे ती, तर त्यावेळी त्यांनी ते आणले की अलका तू कुठेही राहू नको, रूममध्ये त्याचं कनेक्शन कर आणि ते बनव. ही माणुसकी हे आम्ही लक्षाकडनं खूप पाहिजे. आणि आता आपण त्यांना देखील खूप मिस करतो. हा शेवट सासर. हो, हा माझा पहिला चित्रपट. ह्या सीन बद्दलच्या आठवणी सांगा ना, कारण ह्यात जाळणं वगैरे या सगळं दाखवलं. माझं पण शशिकलाबाईंबरोबर कधी रॅपो नाही जमला. मी सत्य सांगते, उगाच कारण माहित नाही, कदाचित त्या हिंदी वातावरणातून आल्यामुळे त्याही आमच्याशी तेवढ्या कनेक्ट नाही झाल्या जसं आमच्या आऊ झाल्या किंवा काय. म्हणजे वाईट आहेत असा प्रश्न नाहीये, कदाचित आम्ही बुजलो होतो पण बॉन्डिंग नाही जुळलं. महेश कोठारे माझा पहिला हिरो स्क्रीनवरचा. आणि खरं महेशने मला नंतर त्याच्या धूमधडाक्यासाठी पण विचारलं होतं, पण माझ्या दुसऱ्या तारखा क्लॅश झाल्यामुळे ते जमलं नाही. पण महेश बरोबर मजा आली काम करायला. निगेटिव्ह रोल होता महेशचा आणि शशिकलाबाई. आणि त्यामुळे मला जाळायचं होतं म्हणून हे सगळं घातलं होतं की इथपर्यंत मला ते ब्लाऊज सगळं थंडी वाजते वगैरे करून, बाळंतीण आहे म्हणजे गरोदर आहे म्हणून वगैरे असे कपडे मला घातले होते. आणि मला आठवते तो सीन होताना जो डमी होता त्याला ऍक्च्युअल आग लावली होती. मी तिथपर्यंत होते. आम्ही ते नंतर शॉर्ट्स बघत होतो. माय गॉड, म्हणजे त्या लोकांची कमाल आहे. केवढी रिस्क आहे. भले त्यांना काही सोल्युशन लावलं, म्हणजे लोशन लावलेलं असेल, काय केमिकल लावलेलं असेल, सगळं असेल, पण त्याचे झळा त्यांना लागतातच ना. तर ते बघताना त्या लोकांचं स्टंटवाल्यांचं काम म्हणजे सलाम आहे त्या लोकांना. आणि त्यातही खूप त्यांच्यावर आम्ही मिरवतो ऍक्च्युअली. खरं तर बरंच काम त्यांचं असतं, पण क्रेडिट बरेच मेन ऍक्टर घेऊन जातात. आणि त्यात खूप रिस्क देखील असते. आत्ताच तुम्ही तुमच्या दोन्ही मुलींचं नाव काढलं. तुम्ही खरं तर त्यांना सिनेमा सृष्टीतून लांब ठेवलात, पण आता त्या त्यांच्या करिअरमध्ये खूप सेट आहेत. एक डॉक्टर आहे, एक पायलट आहे. आणि नुकताच तुम्ही फोटो टाकला होता सोशल मीडियावर. तो तर योगायोगच होता. मला असं विचारायचं आहे, ज्यावेळेस तुमची मुलगी, मोठी मुलगी पायलट आहे, ती विमान चालवत होती, तुम्ही पॅसेंजर म्हणून बसला होतात, तर ते आपलं आई पण असतं ना की परीक्षेला जाताना आपण जसं सांगतो रबर घेऊन जा, पट्टी घेऊन जा, पेन घेऊन जा, असं तुम्ही कधी तिला सांगितलं? आणि तिथे पूर्ण अनाडी होता मी, काही बोलण्यात म्हणजे मूर्खपणा. बाजूला बसलेल्या पॅसेंजरला तुम्ही सांगितलं ही मुलगी माझी आहे जी विमान उडवते? थोडी मॅच्युरिटी आली आहे. पण खरं तो योगायोग काय, मी इव्हेंटला चालले होते नागपूरला, एका कॉलेजचं गॅदरिंग. आत्ताचीच गोष्ट ही 21 तारखेला, म्हणजे आता म्हणजे अगदी 4-5 दिवस झाले त्या गोष्टीला. आणि तिलाही माहिती नव्हतं, माझं इव्हेंटचं तिकीट आधीच आलं होतं. कोइन्सिडन्स. आणि आम्ही रात्री अशा गप्पा मारत होतो. ती मला म्हणाली उद्या मला नागपूर फ्लाईट आहे. तर मी पण म्हणते हो ना, मला उद्या नागपूरचा इव्हेंट आहे. तर समीर समोर म्हणतो नागपूर. तर म्हटलं अरे नागपूर तुझी सकाळची फ्लाईट? अगं पहिली इंडिगोच्या फ्लाईटनेच मी चालले. ती म्हणाली हो माझी तीच आहे. म्हणजे हा योगायोग होता.
आणि मग आम्ही फ्लाईटनी तिच्या कॅबने मी पहिल्यांदा गेले तिकडे म्हणजे बरोबर. आणि मग तिला पाहिलं तर एवढा आनंद झाला. पण आम्हाला अलाऊ नाही आहे तुम्हाला कॉकपिटमध्ये जायला, त्यांचे रूल्स आहेत, ते कायदे आहेत. मग जेव्हा विमान थांबलं, सगळं झालं, आम्ही लँड झालो अरायवलच्या वेळी, मग ते सगळे पॅसेंजर उतरल्यावर आम्ही फोटो काढला. कारण तिच्या पण नोकरीत काही नियम असतात ते पाळायला लागतात. पण खूप आनंद, प्राऊड फील होत होतं. एवढे दिवस 6 वर्ष ती पायलट होऊन झाली आहे, पण एकदाही कधी योग आला नव्हता. हा योग पहिल्यांदा आला, त्यामुळे तो फोटो टाकला आणि तो आयुष्यभर लक्षात राहील. कोइन्सिडन्स खूप क्वचित घडतात. तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न देखील झालंय, तुम्ही अशा अनेक सिनेमे केले आहेत, त्यामुळे आता तुमच्या लेकीची पाठवणी करताना तुमच्या मनात काय काय? खूप वाईट वाटलं. काही असू दे, मला असं वाटतं काय कुठेही जाऊ दे, कितीही पुढे जाऊ दे, पण एक आई मुलीचं नातं आहे. आणि आईला आपली मुलगी सासरी जाताना जे काही डोळ्यात अश्रू येतात त्याला काही आपण नाही करू, तोड नाही. ते मनाचं एक कनेक्टिव्हिटी असते मुलीशी. आता दुसरी मुलगी अजून लहान आहे, आता ती MD करते, डॉक्टर MBBS झाली ती, आता पुढचं करते स्पेशलायझेशन. तर खूप बरं वाटतं की दोन्ही मुलींनी आपापली क्षेत्र निवडली. दोघींनाही आवड नव्हती, म्हणजे आम्ही शूटिंगपासून आधी लांब ठेवलं, पण त्यांनाही आवड नव्हती. त्या शूटिंगलाही अजिबात शूटिंग बघायला थांबायच्या नाही, खेळतच असायच्या बाहेर. आणि मातीत एवढ्या खेळायच्या, कारण आम्ही ग्रामीण भागात शूट करायचो. मला मजा यायची की मुंबईत एवढं मातीत खेळायला मिळत नाही, ते तिथे खेळायला मिळत होतं. आता तुम्ही इतके चित्रपट केलेले आहात, तुम्ही आता सुपरस्टार आहात, तर खरं तर तुमच्यावर समजा आता पुढे येऊन बायोपिक जर आलाच आणि यावा असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, तर त्यामध्ये आत्ताच्या सिने इंडस्ट्रीतली, मराठी सिने इंडस्ट्रीतली कोणती कलाकार तुमच्या भूमिकेसाठी असावी असं तुम्हाला वाटतं? मी सोज्वळ चेहरा म्हटलं तर मला ॲक्ट्रेस म्हणून सई तामणकर, प्रिया बापट, मुक्ता बर्वे खूप आवडतात, म्हणजे खरं सांगते. पण माहीत नाही तर माझ्या चेहऱ्याला कोण साजेशा. पण माझ्यावर बायोपिक करण्या एवढं काही माझं करिअर, त्याच्यात काय अपडाऊन्स खूप नाही आहेत, कारण लोकांना ते बघायला आवडतं. मी व्यसनी झाले असते किंवा मी काय असते, माझ्या ह्याच्यात आयुष्यात ड्रामा असता. माझं सरळ साधं आयुष्य आहे जे 4 चौघींसारखं असतं, त्यामुळे ते किती होईल माहीत नाही, पण केलं तर या चांगल्या ॲक्ट्रेसपैकी कोणीतरी करावं. नक्कीच. नाही, अगदी शेवटचा प्रश्न की तुम्हाला आम्ही सगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं, पण तुमची एक दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे तुम्ही जी गाडी चालवता ती स्पीड लेवल इतकी असते, त्यामुळे अनेक कलाकार तुमच्या गाडीत देखील बसायला घाबरतात. हा किस्सा काय नाही, खूप चालवायचे, पण आता 10-11 वर्ष माझं ड्रायव्हिंग कमी झालं, कारण माझे फोन्स काम खूप वाढलंय. म्हणजे मी नुसतं ॲक्टिंग नाही करत, तर मी जत्रांमध्ये मार्केटिंग करते. म्हणजे इथले मोठमोठे ब्रँड आहेत, त्याचं मी जत्रांमध्ये स्टॉल ॲक्टिव्हिटी, त्यांची पथनाट्य, हे सगळं मी करते. 6-7 महिने मी त्या प्रवासात असते. कोरोनानंतर 2-4 वर्ष बंद होतं, पण हे माझं सातत्याने 12-15 वर्ष चाललेलं काम आहे. हमखास ते मी करत असते. त्यामुळे मला असं गाडी चालवणं हे माझं व्यसनच होतं त्यावेळी. म्हणजे मला वाटतं ड्रायव्हर मी खूप माझ्या ॲक्सिडेंटनंतर बऱ्याच त्यानंतर ठेवला. 2007ला माझा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर मी ठेवला. पण तोपर्यंत मी स्वतःच ड्राईव्ह करायचे. जवळजवळ 20 वर्ष मी ड्राईव्ह करायचे, नागपूरपर्यंत स्वतःच. मुंबई टू नागपूर असू दे, कोल्हापूर असू दे, कुठेही असू दे, तेव्हा मी ड्राईव्ह करायचे. मजा यायची आणि सुसाट. पण असं वाटतं की ते जेव्हा आई होते, जबाबदाऱ्या वाढतात, तेव्हा तो स्पीड आपोआप कमी होतो. तर तो माझा आपोआप झाला. म्हणजे 80पर्यंत आला, 80-100. एवढी मी 120-140 गाडी चालवायची. आता तो स्पीड बराच कंट्रोल झाला आहे. तर मला असं वाटतं हे सगळं फॅमिली असल्यामुळे झालं. आता अगदीच शेवटचा प्रश्न माझ्या मनात आला म्हणून तुम्हाला विचारते. तुम्हाला अनेक सासवांनी छळलंय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र आता टेलिव्हिजनवरती अनेक जे मराठी कलाकार आहेत, जे आधी नायिका होत्या, त्या आता सासूच्या भूमिका साकारतायत. आता तुम्हाला आवडेल का कमबॅक करायला टेलिव्हिजनवर आणि एक खाष्ट सासूची भूमिका साकारायला? खाष्ट सासू म्हणून सिरियलच फ्लॉप होईल वाटत नाही, कारण एवढं ते मनात रुजलेलं आहे लोकांच्या. पण मला एक सुंदर भूमिका मिळाली अगदी असं तर मी नक्कीच टेलिव्हिजनला पुन्हा काम करेन. मी आता कदाचित आमचं प्रोडक्शन असलं तर कधीतरी काम करते, नाही तर मी टाळते काम करायचं. मला आता नाही होत, एवढे सिनेमे केल्यामुळे कदाचित ॲडजस्ट नाही होत. पण मी कदाचित खूप छान शो मिळाला, माझ्या थोडं वेळांप्रमाणे थोडं माझं पर्सनल लाईफ डिस्टर्ब न होता झाला तर मी करेन. कारण महिन्यातले तुम्हाला 15-20 दिवस द्यायलाच हवेत. मालिका केली की तुम्हाला तिथे नाटकं करून चालणार नाही, कारण तुम्ही रोज दिसता, तुम्हाला काम करायलाच हवं. आणि ते काय आधी लिहून येत नाही. आता मी पण अनुभवी आहे त्यातली. आदल्या दिवशी तुमचे उद्याचे सीन लिहून येतात. त्यामुळे तुम्हाला तो वेळ द्यायलाच हवा. मग तो वेळ द्यायची जेव्हा माझी तयारी असेल
तेव्हा मी नक्कीच काम करेन. आणि आम्हाला खूप आवडेल तुम्हाला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर यायला आणि पाहायला की अलकाताई टेलिव्हिजनवर कसं कमबॅक करतात. तुमच्या ताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you आणि very तुम्ही much. इथे आलात, आम्हाला खूप छान वेळ दिली, तुमचं चित्रपटविषयीच्या सगळ्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू तेजल, थँक्यू लोकशाहीच्या रसिकांना. तर लोकशाही मिररमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.